विकास 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 श्रीकांत शिंदे साहेब जे स्मारक पाहिले ते झालेले, आता इथे राहिले बुद्धभूमी फाउंडेशनचा विकास. या विकासाच्या आड जे जे येतात अरे त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना. जर ते आड येणारे आहेत ते अडथळे काढायला पाहिजे तर विकासाला चांगली प्रगती होणार. मग मिटिंग कशाला घेतात, कशाला येत चाललेले गोंधळ. चांगले श्रीकांत शिंदे आमचे खासदार आहे, लाडके खासदार आहे. ते विकासाच्या मागे आम्ही संपूर्ण कल्याण शहराच्या मतदारसंघाचे लोक श्रीकांत शिंदेच्या मागे राहणार आहे आणि तो विकास झाल्याशिवाय राहणार नाही. येत्या 14 तारखेला का 15 तारखेला ते लोक उपोषणाला बसणार आहेत, धरणे करणार आहे महापालिकेत. पण आमच्या इथूनच्या सर्वांना सांगण्यात येत आहे, आमच्या कमिटीने सांगितलेलं आहे 14 तारखेला बौद्धभूमी फाउंडेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी हजारो लोकांनी जाणं आणि तिथे बुद्ध वंदना आहे. त्याच्या हा समाजाचा विहार आहे, समाजाची जागा आहे, ती कोणाच्या बापाची नव्हे. आणि त्या ठिकाणी कोण तंगडे तोडतं काय करतं ते पोलिसांनी बघा. 15 तारखेला ते उपोषणाला बसत असेल, जे काही विरोध आम्ही लोक विरोधकांना विनंती करतो या महापालिकेच्या समोर दुसरं स्टेज करा आणि आपण सुद्धा जशाच तसं उत्तर दिलं तर त्यावेळेला हे विकासाचे कामात शक्ती कमी होईल. आणि जे काही अपप्रचार करतात या पोलीस ऑफिसरांना सांगण्यात येतं, सरकारला सांगण्यात येतं त्यांना ताबडतोब अटक करा, नाही तर नसेल करत तर त्याचा विचार आम्हाला करायला लागेल. जे गुंडी भारत ते एका तोंडाने कधी 3 तारखेलाही या ठिकाणी 3 जूनलाही महापालिकेमध्ये श्रीकांतजी शिंदे यांच्यासोबत ते आलेत आणि आम्हाला बोलवल्यानं आम्हीही भेटलो, काहीतरी त्यांनी चांगला निर्णय घेईल म्हणून. तर कधी ते फक्त असं जसं पॉलिटिशियन लोक राजकारणी लोक असतात जसं आश्वासन देतात, तर आश्वासनाचंच त्यांचा प्रक्रिया चालू आहेत. भक्कम कोणतेही नोटिफिकेशन, कोणतेही आदेश, कोणतेही निर्देश, कोणतेही अध्यादेश, GR अशा स्वरूपाचं संजयजी शिरसाट त्यांच्याकडून किंवा महापालिकेकडून किंवा श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून अद्ययावत बुद्धभूमी फाउंडेशनला मिळालेलं नाही. काय नेमकं तुमच्या अटी आहेत आणि काय मागणी आहेत ज्या तुम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत? या ठिकाणी पहिलं म्हणजे आता जे 30 तारखेला घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये प्रथम आम्हाला न्याय पाहिजे, संपूर्ण बौद्ध समाजाला न्याय पाहिजे. यामध्ये जे लोक इन्वॉल्ड आहेत जसं महापालिकेतील कमिशनर अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्यावर प्रथम तर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि त्यांचे निलंबन व्हायला पाहिजे. आणि जे खाजगी लोक होते 40, 60, 70 लोक त्या ठेकेदारांकडून त्यांना एकेकाचं चिन्हित करून ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून त्यांनी शूटिंग घेतलेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद होऊन त्यांनाही शोध घेऊन त्यांचीही अटक व्हायला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. सांगण्यात आलेलं आहे हे सर्व खोटी बातमी आहेत. त्यांनी ग्राफिक्स बनवून पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही लेखी स्वरूपात आदेश, निर्देश, अध्यादेश पारित न करता, कारण बुद्धभूमीमध्ये इथे आमचे जवळजवळ 500 आमचे सभासद आहेत. आम्हालाच प्रथम आनंद होईल आमच्या हातात असे काय कागदपत्र आल्याने. आम्ही या ठिकाणी सर्वांना घेऊन आम्ही जल्लोष करू, तर आमच्या हातातच काय कागद नाही आले. तिथे तर उलट त्यांनी काय लोकांना बसून त्यांनी मीटिंग 2-3 तास ही मीटिंगसुद्धा विस्कळीत केलं. त्यांनी फक्त आम्हाला बोलवलं दाखवायला, आम्ही गेलो तेवढंच त्यांना दाखवायचं होतं. त्यांनी तिथं अन्य लोकांना बसून ठेवून मीटिंगसुद्धा व्यवस्थित होऊ दिलं नाही, आमच्या बरोबर ऐकलंसुद्धा नाही. आणि आमच्या हातात का असं लेखी स्वरूपात अध्यादेश, निर्णय, आदेश नाही आहे. म्हणजे तुमचे आता एवढंच म्हणणं आहे की जे त्यांनी तोंडी सांगितले ते लेखी किंवा कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही? हो, आमचे जे मागण्या त्यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये दुसरे आहे जसं महानगरपालिकेने खोटी TDR देऊन बेकायदेशीरित्या त्यांनी जे नाव महापालिकेचे नाव नोंद करून घेतलेलं आहे वेळोवेळी 2012ला 14ला, तर महानगरपालिकेने त्यांचे नावसुद्धा 7-12वरून कमी केलं पाहिजे. नियमानुसार त्यांनी नाव काढून घ्यायला पाहिजे, ही सुद्धा आमची एक मागणी आहे. तर आमच्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला द्यावा, आम्ही मग आमचा कोणताही त्यानंतर विरोध राहणार नाही. पुढील भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अनिश्चितकालीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन आमचे चालू राहील. पण ते तुम्हा सगळ्यांना मी एक स्पष्ट गोष्ट करू इच्छितो की बुद्धभूमी फाउंडेशनचा प्रश्न हा निकाली निघालेला आहे. बुद्धभूमी फाउंडेशनचं तत्वतः प्राधिकरण करतो आहोत सरकार, अशा प्रकारची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांनी बुद्धभूमी फाउंडेशनचे विविध पक्षाचे अनेक नेते, मान्यवर, समाजातले मान्यवर यांच्यासमोर केलेली आहे. त्याच्या प्रकारचं इतिवृत्त लिहिलेलं आहे, वृत्त प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यामुळे आत्ता यानंतर कोणी काय करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
दुसरी गोष्ट, आम्ही आज जो जल्लोष केला त्याला दोन अर्थ आहे. एक अर्थ आहे की जगाच्या पातळीवरती असणारं जे जगातल्या सकल बौद्ध समाजाचं आदरस्थान मानलं जातं ते बिहारमधलं महाबोधी विहार, त्या महाबोधी विहाराची हुबेहूब प्रतिकृती त्याच्यापेक्षाही भव्य मोठ्या प्रमाणामध्ये कल्याणमध्ये उभी राहणार आहे. हा देशातल्याच नाही तर जगातल्या सगळ्या बौद्ध संस्कृती मानणाऱ्या, हिंदू संस्कृती मानणाऱ्या, जैन संस्कृती मानणाऱ्या, भारतीयता मानणाऱ्या प्रत्येक माणसासाठी अभिमानाची, जल्लोषाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आम्ही इथे जल्लोष करण्यासाठी आलो आहे. आणि ही भेट ज्या विकास पुरुष, संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदे आणि माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी जी समाजाला दिली आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानण्यासाठी आम्ही हा सगळा जल्लोष. बरं, हा जल्लोष इथेच होतो आहे का? तर दिल्लीतनं मला अनेक ठिकाणी फोन आले त्या संदर्भातल्या पोस्ट केल्यानंतर. दिल्लीतमधली लोक शांतीस्वरूप बौद्धांचे जे अनुयायी आहेत ते जल्लोष करत आहेत. औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं तिथनं आहे. समाजातल्या अनेक तरांचे भंते चे ग्रुप जे आहेत, मग नागपूरमध्ये दीक्षाभूमीतले जे भंते आहेत, सुसई सराई म्हणून, अशा अनेक महान भंते जे लोक आहेत ते याचं स्वागत करत आहेत, या निर्णयाचं स्वागत करत आहेत. त्यामुळे इथे आता हा जो विकास आहे हा काही थांबणार नाही. कोणी तिथे जर समजा स्वतःच्यासाठी मठपती बनायचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र सरकार त्याची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. आपल्या या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.